सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. भाग 240. मग आता आर्यानं चांगलाच दमदार प्लॅन केला होता परी आणि कुहूला मुंबईहून लांब पाठवण्याचा. आणि ते म्हणजे ऋषीची खूप दूर ट्रान्सफर करायची, म्हणजे त्याला माणसातून दूर पाठवायचा. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी असा तिचा प्लॅन होता. आणि ती अर्जुनला तसं म्हणाली आणि तिनं खूप लाडात येऊन अर्जुनला ते काम सांगितलं. आणि अर्जुनने सुद्धा पोलीस महासंचालकांना फोन केला आणि ऋषीला इथेच पोस्टिंग द्या, मी सांगतोय म्हणून असं सांगितलं. आणि तो आर्याला म्हणाला की तू माझ्या नजरेतून उतरायला लागलेली आहेस प्रिन्सेस. तशी आर्या गप्प बसली आणि थोड्या वेळानं लगेच म्हणाली सॉरी डॅड. आणि अर्जुन म्हणाला मला असं का वाटतं की माझी मुलगी माझी शिकवण विसरली. मी लहानपणापासून माझ्या मुलांना जे शिकवलं, मी जी तत्त्व पाळतो ती तत्त्व त्यांच्यामध्ये रुजवण्याचा, ते सगळं प्रिन्सेस तू शिकली नाहीस का. टायगर माझी सगळी तत्त्व पाळतो, तो माझा वारसदार म्हणून सगळं सांभाळतो. थोड्याफार चुका त्याच्याकडूनही होतात, पण तो तरुण आहे म्हणून मी समजू शकतो. कारण माझ्या इतकी मॅच्युरिटी यायला त्याला आणखीन खूप वर्ष जाणार आहेत. मी आणि तो फार वेगळ्या वातावरणात वाढलो आहे आणि वर्षानुवर्षांच्या अनुभवानं जी मॅच्युरिटी येते ती त्याला इतक्या लवकर येणारच नाही, मला माहीत आहे. पण प्रिन्सेस तुझं वय जसजसं वाढतंय तसतसं तुझं वागणं बिघडत चाललेलं आहे. आणि तू माझं नाक कापणार इतकं मात्र खरं आहे. आणि तुला एक सांगू, खूप महत्त्वाची गोष्ट, नीट ऐक. कारण ही गोष्ट मीच तुला सांगितली पाहिजे असं मला वाटतं, कारण तू तर कोणाचं ऐकतच नाहीस, तुझ्या मॉमचं तर नाहीच नाही. आणि म्हणून सांगतोय की जेव्हा आपण पॅरेंट्स होतो ना, तेव्हा आपल्या मुलांसमोर कसं बोलावं, कसं वागावं याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. कारण मुलं आपल्याकडं बघून शिकतात. आणि तुझ्या वागण्याचा परिणाम एंजलवर होतोय असं दिसतंय मला. ती लहान आहे आणि तिचं बालपण बिघडू नये इतकी काळजी तर तू घेऊ शकतेस. आरू आता शांत बसून ऐकत होती. तिलाही या गोष्टी समजत नव्हत्या असं नाही, सगळं समजत होतं, पण ती खूप रागीट होती आणि तिला एखादी गोष्टी हवी म्हणजे हवी. आणि माझ्या माहेरावर माझा अधिकार आहे. मी इतरांच्या घरी जाते का अधिकार दाखवायला, तर अजिबात नाही. तसंच माझ्या माहेरावर सुद्धा आणि माझ्या भाच्यावर, माझ्या भावावर कोणीही अधिकार दाखवायचा नाही असं तिचं म्हणणं असायचं. आणि आता अर्जुनसमोर ती काही बोलू शकली नाही. इतक्यात अतुल आला. केबिनचा दरवाजा उघडून म्हणाला मे आय कम इन सर. आणि अतुलला यस कम इन म्हणायच्या आधी अर्जुन आर्याला म्हणाला प्रिन्सेस यू मे गो प्लीज. आणि इथून पुढे ऑफिसमध्ये फक्त ऑफिसच्या गोष्टी झाल्या पाहिजेत. अँड इट्स माय ऑर्डर, नो एनी मोर पर्सनल इश्यू. आणि आता तिचा चेहरा बघितला तसं अतुलला कळलं की नक्कीच अर्जुन तिला बोललेला आहे. आर्या केबिनच्या दारात आली, बाहेर निघाली आणि अतुल तिला म्हणाला काय झालं बेटा, एनी प्रॉब्लेम. आणि आर्या म्हणाली नथिंग अंकल. थोडंसं हसली, ते सुद्धा जबरदस्तीनं, आणि तिच्या केबिनमध्ये निघून गेली. मग अतुल आतमध्ये आला आणि अर्जुनला म्हणाला अर्जुन काय झालं, आर्या सॅड का आहे, एनी प्रॉब्लेम. आणि अर्जुन त्याच्या खुर्चीत मागे रिलॅक्स होत टेकून म्हणाला काय नाही रे, तिचे प्रॉब्लेम तीच तिच्या हातानं वाढवते. आणि हेच तिला समजावून सांगत होतं. आणि या अतुलला या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती. आणि तो म्हणाला म्हणजे. आणि अर्जुन म्हणाला प्रिन्स आणि कुहूच्या दोस्तीवरून तिला प्रॉब्लेम आहे. प्रिन्ससोबत फक्त एंजल मॅच होऊ शकते असं तिला वाटतं, पण प्रिन्स कुहूसोबत बोलतो आणि एंजलला दुर्लक्षित करतो, हे तिला आवडत नाही. आणि तिला असं वाटतं की आम्ही प्रिन्सला सांगावं की कुहूसोबत नको तर एंजलसोबत मैत्री कर. पण आता तू सांग, या गोष्टी जबरदस्तीने होतात का, तर अजिबात नाही.
ही ज्याची त्याची मर्जी असते. आणि आता आम्ही तिच्या मनासारखं करत नाही म्हणून ती आम्हालाही बोलत नाही व्यवस्थित, घरात कोणाचंही ऐकत नाही. आणि आत्ता तर तिनं कहरच केलाय. अतुल म्हणाला, काय केलं? अर्जुन म्हणाला, ऋषीचं ट्रान्सफर बाहेरच्या राज्यात करा म्हणाली. म्हणजे परी, कुहू सगळेच इथून दूर निघून जातील. प्रिन्स एकटा पडेल आणि एंजल प्रिन्सच्या जवळ जाईल. आणि हे ऐकून अतुल म्हणाला, ओ माय गॉड, असं म्हणाली का आर्या? मला तर या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती अर्जुन सर. अर्जुन म्हणाला, इतकंच नाही अतुल, पुढे ऐक. मिहीरच्या बर्थडे पार्टीत तर हिनं खूप मोठा तमाशा केला. मधूवरती तिनं बर्डन आणलं की परीला पार्टीसाठी इन्व्हाइट करू नको, नाहीतर मी येणार नाही. आणि ती पार्टीत आली आणि परीसुद्धा पार्टीत आली हे तिनं बघितलं आणि ती पार्टी सोडून गेली होती. आता अतुलला सुद्धा आठवलं. त्यानंच तर बघितलं होतं त्यांना बाहेर जाताना आणि बोललासुद्धा होता. आणि तेव्हा मात्र इंद्रानं त्याच्या आईच्या तब्येतीचं कारण सांगितलं होतं. आणि अतुल म्हणाला, ओ माय गॉड, म्हणजे हे कारण होतं का त्यामागे? मग जर असं असेल तर अर्जुन सर, ही खूप सिरियस गोष्ट आहे. आरू चुकीचा विचार करायला लागलेली आहे आणि यामुळे आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये दरी निर्माण होईल. आणि अर्जुन म्हणाला, तेच ना, इतकी वर्ष जपलेली आपली मैत्री हिच्या मूर्खपणामुळे तुटायला नको. अशानं फ्रेंड्समधलं हेल्दी वातावरण संपून जातं. आणि तुला काही समजावता आलं तर समजव, नाहीतर मी माझ्या परीनं तिला सांगू शकतो. अतुल म्हणाला, नको, तुम्ही बोलू नका प्लीज. तुम्ही आता काय बोललात माहीत नाही, पण तिचा चेहरा फार दुःखी झालाय. अर्जुन म्हणाला, होऊ दे, तुला माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे. आपण कोणाचाही मुद्दाम वाईट करायचं नाही. आणि ही मला ऋषीची ट्रान्सफर दूर करायला सांगत होती. अतुल हसला आणि म्हणाला, बट आय नो अर्जुन सर, तुम्ही नेमकं तिच्या इच्छेच्या विरुद्ध केलं असणार. मी तुम्हाला खूप चांगला ओळखतो. आणि अर्जुन हसून म्हणाला, यस डेफिनेटली, मी ऋषीची इथेच पोस्टिंग करायला सांगितली, मुंबईतच. आणि आता ते कुणीच कुठे जाणार नाही. अतुल माणसानं स्वतःच्या प्रगतीसाठी खूप खूप मेहनत करून झटावं, पण इतरांचं वाईट करण्यासाठी कधीच झटू नये. आणि त्याला आपल्या माणसापासून मी दूर पाठवू का हिच्या सांगण्यावरून? यार, नोकरी कशी असते त्याची? तो सतत सिक्रेट मिशनवर असतो. मग बाहेरच्या राज्यात वगैरे गेल्यानंतर 2-2 मुलांना परी कशी सांभाळणार आहे? इथे मिस्टर बन्सल, मिसेस बन्सल यांचा सपोर्ट तरी आहे तिला. आपण सगळे आहोत एका फोनच्या क्लिकवर तिची मदत करायला. तो ऋषी किती चांगला मुलगा आहे. त्याच्या डिपार्टमेंटमधून आपल्याला किती मदत करतो. आणि हे सगळं मिसळून जायचं आणि हिच्या मूर्खपणाचं बोलणं ऐकून मी त्याची ट्रान्सफर दूर करायला सांगू का? नो, नेवर. आणि तिची हिंमत तरी कशी झाली मला हे काम सांगण्याची? असं म्हणून अर्जुन चिडला. अतुल म्हणाला, ओके सर, कूल डाऊन, मी तिच्याशी बोलतोय. आणि अर्जुन म्हणाला, ओके, तू बोल तिच्याशी. आणि माझ्याकडून अशा फालतू अपेक्षा करू नकोस म्हणावं, कारण मी माझी तत्त्व कोणासाठीच सोडत नाही. कोणासाठीही नाही, म्हणजेच कोणासाठीच नाही. आणि आता अतुलनं अर्जुनला शांत केला. आणि आज नको, नंतर कधीतरी आर्यासोबत बोलू असं त्यानं ठरवलं. मग आर्या घरी गेली तरीसुद्धा अपसेट होती. अर्जुनचं बोलणं सतत सतत तिला आठवायचं. आणि आजसुद्धा कुहूला काहीतरी धडा शिकवूनच एंजल घरी आली होती. आणि नेहमीसारखीच म्हणाली, आई, आज काय झालं स्कूलमध्ये माहीत आहे का? आणि आर्या लगेच म्हणाली, एंजल, कुहूचा विषय सोडून दुसरं काही असेल तर सांग. आणि त्या प्रिन्सेसचं सुद्धा नाव काढू नकोस बेटा. पटकन फ्रेश हो, दूध पी आणि स्टडीला बस. आणि एंजल हिरमुसली, कारण आज आर्यानं तिचं काहीच ऐकून घेतलं नाही म्हणून. आणि जेवण करताना सुद्धा आर्याचं लक्षच नव्हतं. इंद्राची आई म्हणाली, आरू, तुझं लक्ष कुठं आहे बेटा? तू जेवत का नाहीस? आता इंद्रासुद्धा तिच्या शेजारी बसला होता, पण त्यानं सुद्धा आर्याची चौकशी केली नाही. आणि आर्याला वाटत होतं की माझं कुठे काही चुकतंय का? माझं जरा अति होतंय का? माझी सगळीच्या सगळी नाती दूर जात आहेत का माझ्या अशा वागण्यानं? आणि पुन्हा एकदा इंद्राचे बाबा आर्याला म्हणाले, आरू बेटा, तुला काय झालंय आज? तुझं लक्ष का नाही डिनरमध्ये? आणि आरू भानावर आली आणि म्हणाली, काय नाही डॅड, थोडं कामाचं टेन्शन आहे ना म्हणून.
तुम्ही नका काळजी करू, असं म्हणून तिनं वेळ मारून नेली होती. आर्या इतकी हट्टी होती की तिनं इंद्राच्या आईबाबांना आई बाबा अशी सुद्धा जीभ वळवून हाक नाही मारली. मॉम आणि डॅडच म्हणायची. आणि मग इंद्रा पटकन जेवण करून आतमध्ये गेला आणि पटकन झोपला. तो आता हल्ली एंजल आणि आर्याच्या तोंडाला लागतच नव्हता आणि असाच करायचा. आर्याची मॅरिड लाईफसुद्धा डिस्टर्ब झाली होती. इंद्रा तिच्याशी व्यवस्थित बोलत नव्हता आणि ती आता त्याच्याजवळ आली, त्याच्या शेजारी झोपली. इंद्रा आता हाताची घडी घालून डोळे झाकून तिच्याकडे पाठ करून झोपला होता. आणि जेव्हापासून युवीचा बर्थडे झाला होता तेव्हापासून हे असंच सुरू होतं. इंद्रा आर्याशी फार कमी बोलायचा. तिच्यामुळे एंजलचा स्वभाव बिघडत आहे असं त्याला वाटायचं. आणि आता आर्यानं त्याच्याकडे बघितलं. तिला फार वाईट वाटलं. आणि इंद्राला सुद्धा पुढे कळत होतं की ती त्याच्याकडे बघते. पण आता कसं करणार? तिला जर तिची चूक कळत नसेल तर तिच्याशी असं वागल्याशिवाय ती जागेवर येणार नव्हती. आणि असं वागून तरी ती जागेवर येणार आहे की नाही कुणास ठाऊक. नाहीतर उगीचच जास्त गैरसमज करून घ्यायची. मग आता तिला वाटायचं की इंद्रा आत्ता माझ्याकडे पाहील, मग पाहील, असं म्हणून तिनं वाट पाहिली तरीही इंद्रानं तिच्याकडे तोंड केलं नाही. आणि आर्या फार इमोशनल झाली आणि तिनं इंद्राला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर डोकं टेकून तिचे अश्रू गळायला लागले. तसं पुढे इंद्रानं डोळे उघडले आणि त्यालासुद्धा फार वाईट वाटलं. एकाच बेडवर झोपून ते दोघे खूप दूर असल्यासारखं राहत होते. तो सुद्धा आर्याला खूप मिस करत होता, पण तिचा इगो ॲटिट्यूड कमी होतच नव्हता. त्यामुळे ती त्याच्या मनातून उतरल्यासारखी होत होती. पण आता मात्र तिचा इगो ॲटिट्यूड घडून पडल्यासारखं झालं होतं. ज्या अर्थी ती रडत होती, मग ते तिचे पश्चातापाचे अश्रू होते का, असा विचार पुढे इंद्रा करत होता. आणि तो तिला म्हणाला, आरू प्लीज मागे हो, मला झोपू दे. तरीही ती तशीच रडत रडत त्याला बिलगली होती आणि तिला फार वाईट वाटलं होतं. अर्जुन बोलला म्हणून. लहानपणापासून मी डॅडची खूप लाडकी आहे असं तिला वाटत होतं. आणि ती अर्जुनची लाडकीच होती. पण अर्जुन सर मुलांचे लाडसुद्धा प्रमाणातच करतात. मुलांचा लाड करणं म्हणजे त्यांना बिघडवणं असं होत नसतं. उत्तम चांगले संस्कार देणे हे सुद्धा त्यातच येतं. आणि मुलं कशी सांभाळायची हे तन्वी अर्जुनला कोणी शिकवायची गरज नव्हती. आणि आता जर त्यांचीच मुलं चुकत असतील आणि स्वतःच्या मुलीला चुकीची शिकवण देत असेल तर हे नक्कीच अर्जुनला पसंत पडणार नव्हतं. आणि आज तो तिला असं काही बोलला की जे तिच्या जिव्हारी लागलं होतं. आणि ती सॅड होती. आणि आता नवऱ्यासमोर नखरे करायची बापाच्या जीवावर. पण आता जेव्हा बापानं झिडकारलं तेव्हा नवरा जवळचा वाटायला लागला होता आर्याला. आणि आता ती त्याला मिठी मारून रडत होती. आणि समोर इंद्रा विवश होऊन डोळे मिटून बसला होता. आणि तो तिला माफ करेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल.